नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुणन अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघत आहे 1 पासून सुरू होणाऱ्या काही विषम संख्यांची बेरीज. याचं सूत्र लिहून घ्या तुम्ही. n+1 डिवायडेड बाय 2 कंसात त्याचा वर्ग. आता हे सूत्र फक्त नावासाठी आहे, ठीक आहे. आपल्याला लक्षात ठेवणे, हे सूत्र लिहून फक्त आपण ठेवत, बाकी हे सूत्र लिहत बसायचं नाही. ओके. तर याच्यामध्ये एक गणित लिहा. 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11 + 13 तर एवढ्या स्पीड मध्ये काय सांगितलं, तर सगळ्या विषम संख्या तुम्ही नोटीस करा. सगळ्या विषम संख्या बघा. 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11 + 13 आणखी कुठपर्यंत गेलं 13 पर्यंत. क्वेश्चन, ठीक आहे. आलं लक्षात? ह्या कोणत्या संख्या आहेत? विषम. का बरं विषम आहे? कारण की दोनच्या पाड्यात येत नाही किंवा दोन्ही भाग जात नाही, किंवा त्याच्या मागे 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या नाही, म्हणून ह्या कोणत्या आहेत? विषम. आता याच्यामध्ये हे जेव्हा सूत्र लावता, हा n म्हणजे शेवटची संख्या आहे, ठीक आहे. n+1 म्हणजे कोणती संख्या? समसंख्या, बरोबर आहे. n+1 म्हणजे त्याच्या समोरची संख्या म्हणजे समसंख्येची. विषमच्या नंतर समच येतात, बरोबर आहे. डिवायडेड बाय 2 म्हणजे समसंख्येला 2 ने भाग जातो, बरोबर आहे. आता मला सांगा, 13च्या समोरची संख्या कोणती? 13च्या समोरची संख्या अगर +1 केलं तर 14. 14 भागीला 2 केलं तर किती? 7. का? खरं? 7. 7चा वर्ग किती येईल ना? आलं उत्तर? 13 + 1 डिवायडेड बाय 2 त्याचा वर्ग, 14 भागीला 2 त्याचा वर्ग, 60चा वर्ग 49. असं कशाला शिकवायचं आहे? तेव्हा आपण उत्तर काढू शकतो पटपट, नाही का? आता याच्यानंतर बघा, मी एक गणित सांगितलं, पद्धतशीर सांगितलं. आता आपण डायरेक्ट गणित करू. लिहून लिहायला लावलं का? लिहू नको, काही नको करू. त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार आहे, पण आपल्या मनात, ठीक आहे. याच्यानंतर इथे 25 आहे, शेवटी 25 आहे. 25 ही समसंख्या आहे का की विषम संख्या आहे ना? त्याच्या शेवटी तर 5 आहे ना, म्हणजे दोन्ही भाग जातात. 25च्या समोरची संख्या कोणती? 26. त्याच्यामध्ये एक ऍड करायचा म्हणजे 26 आहे ना. 26 भागीला 2 13चा वर्ग किती? 169. आलं उत्तर? म्हणून मी तुला वही नसले तरी तू बस असं म्हटलं, ठीक आहे. त्याच्या समोर 9, पटकन 10, 5, 25. का केलं सांगायचं? 9 च्या समोरची संख्या 10, 4 ते 5 ते 25. तर याचं तोंडी उत्तर काढून राहिले हो तुम्ही. हे बघा, ही मजा केव्हा येते? जेव्हा अशी संख्या राहिली तर. म्हणून मी काही संख्या पाहिजे आहे मुलांची, ठीक आहे, म्हणजे मजा येते. पण आता ही मजा इथपर्यंतच येईल. ग्राउंडवर ज्या दिवशी बसान तुम्ही पेपर द्यायला, तिथं मजा नाही येणार, तिथं सजा भेटल, तिथं एकटेच बसले राहणार तुम्ही, आणि तिथं हे सूत्र आठवणार. म्हणून याची लागेल प्रॅक्टिस. आणि ते बघा, हिला मी फक्त 3 गणित शिकवले, जसे आता शिकवले, आणि म्हटलं 10 गणित तू स्वतःच बघ. काय म्हटलं? 10 गणित. आता मला सांगा, इथं नेहमी कोणती संख्या आहे? विषम. कोणती एक विषम पकडायची? 99 विषम आहे का? 100. 100 चे अर्धे 50च्या वर्ग 50चा वर्ग नाही, 5चा वर्ग आहे तुला. त्याला 2 शून्य लाव, नाही का? नाही होत असं. 100चे अर्धे 50चा वर्ग करायचा असेल तर काय करू? 50 गुणिले 50 करू. 5 5 25, 2 शून्य, बरोबर आहे. कन्फ्युजन आहे का आताही? नाही ना? क्लिअर आहे ना?
असं तो उत्तर निघून लागलं. मग एखादी विषम संख्या सांगतो, विषम संख्या सांग ना एखादी, आम्ही काढतो उत्तर. 60 70 35 35चा वर्ग. हो सर 35चा वर्ग तर पाठच नाही केला. चा वर्ग जेव्हा तुम्ही करते, गरीब 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 नको बस. 35 गुणिला 35 सांगत आहे. हा काय करत होती? 35 डायरेक्ट काढत होती उत्तर. सांगता कसं काढत होती? 35चा वर्ग असंच करत होतो ना आपण. परत 35 गुणिला 32, 5चा वर्ग 25, 3च्या समोरची संख्या घ्या 300. तेच करू है ना. मी माइंड रीडिंग लवकर करतो, थोडं वाचून जा, थोडंसं वाचून जा. तेच करू. ठीक आहे, आलं उत्तर. सर कसं केलं सांगा ना पुन्हा एकदा. हे बघा, नेहमी 35 45 25 55 65 असे काही संख्या आल्या तर काय करायचं? 5चा वर्ग लिहायचा 25, आणि इकडची जे एकटी उरलेली संख्या आहे सिंगल नाही का, त्याच्या समोरची संख्या घ्यायची. 3च्या समोरची संख्या घ्यायची 4. अगर 45 असेल तर 4च्या समोरची संख्या घ्यायची. 5चा तर काय होणार आहे? 4च्या समोरची संख्या 4 पंचे 20. ठीक आहे, नाही तर आहे आपलं पाचा आपण 20 5 8 2 5 3 20 4 पंचे 20 2 2 4 16 17 18 5 2 6 0 वेळ लागतो आपल्याला. वेळ लावायचा ना, झोपू नको. हे बघा, या मुलीने एवढी क्षत्रिय मुलगी आहे ना, 10 केली. ठीक आहे, एवढी क्षत्रिय मुलगी नाही पाहिजे. बघून घेतो आपल्याला करायचं आहे म्हणून म्हणताय, नाही तर म्हणाल तुम्ही. आणि बेवकूफ एवढी आहे क्षत्रिय मुलगी, एवढी बेवकूफ आहे, तिनं पूर्ण जे नाही करायचं होतं तेच केलं. ठीक आहे, मी सांगितलं होतं सूत्र नको वापरा, तिने सूत्र बांधले. ठीक आहे, सूत्र लावायचे नाही. का म्हंटल होतं मी? आता म्हंटलच नाही तू सूत्र. आताही नाही म्हणत की सूत्र लाव. पहिलं गणित केलं ना आपण, दुसऱ्या गणितापासून आपल्याला काय करायचं आहे ती पद्धत तिथं पाहिजे मला, बाकी काही. ठीक आहे, सेम ऍज इट इज. जेव्हा तुम्ही पोलीस भरतीमध्ये जाल तिथे तुम्हाला पद्धत लिहायची नाही, तिथं गणिताचे उत्तरच लिहायचे. ओके, 4 ऑप्शनही भेटत. 4 ऑप्शनही भेटत. त्या ऑप्शन मधून दिसलं उत्तर तर ते बरोबर आहे. समजलं? आले? चला आता लिहा. आता बघा, 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? जे निसर्गात उपलब्ध आहे ते 1 पासून सुरू होतात, बरोबर. निसर्गात 0 उपलब्ध नाही आहे, पण ती संख्या आहे. नाही तर असं नको कराल की 0 ही संख्या नाही. ठीक आहे, 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्या म्हणजे त्या सगळ्या नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा आल्या. पण काय म्हटलं आहे? त्यांच्या वर्गांची बेरीज. काय म्हटलं? 1 चा वर्ग प्लस 2 चा वर्ग प्लस 3 चा वर्ग. असं जेव्हा होतं तेव्हा सूत्र काय होतं? 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस त्या आणि एखादी संख्या असते तिथे एखादी संख्या, जसं आपण उदाहरण घेतलं होतं 27चं उदाहरण घेतलं होतं, त्या 27 पहिले झालं होतं. अगर असं आलं तर 27चं काय करत होतो आपण? 27च्या समोरची संख्या घेत होतो डिवायडेड बाय 28. 27 गुणिला 28 डिवायडेड बाय 2, 28 म्हणजे. ठीक आहे,
तिने इंटू म्हटलं होतं. अच्छा, 2 आणि 28 कट होतात. 8. 14चा पाडा पाठ असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. 14 साती काय ना म्हणा, नाही तर 14 1 14, 14 2 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 7 84, 14 8 98, 98, 14 दुने 28 आणि ते मोज ना. अरे दीदी ऐसा मत करो दीदी, पाडे आपल्याला पाठ पाहिजे. उठले काय पगली. तू बघ, तू खूप दुरून येऊन आली, हातनवरी वरून येऊन आली, असं नको करू. ठीक आहे. आता हे कशासाठी होतं? हे फक्त संख्या जेव्हा प्लस मध्ये येतात तेव्हा. आता इथे काय म्हटलंय? वर्गाची बेरीज. म्हणजे इथे येईल वर्ग 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 7 पर्यंत गेलो. ठीक आहे. इथपर्यंत. आता याच्यामध्ये सूत्र लिहा. n कंसात n प्लस 1, n कंसात n प्लस 1, कंस पूर्ण करा. 2n मायनस 1 डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय 6. ठीक आहे. आता हे सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. आता बघा, n म्हणजे कोणती संख्या? 7, शेवटची संख्या. लिहून घ्या तिथे n इक्वल टू शेवटची. ओके, n इक्वल टू काय? आता n म्हणजे 7 लिहिले. 7 प्लस 1 म्हणजे किती झाले? 2n म्हणजे 2 गुणिला n. 2 गुणिला n म्हणजे किती? 2 गुणिला 7. ठीक आहे. याचं काय डायरेक्ट लिहिलं असतं आपण, पण मी तुम्हाला सांगायला पहिलं गणित आहे ना. कंस नाही देत, मायनस लिहितो डायरेक्ट. मायनस. ठीक आहे. डिवायडेड बाय किती? 6. 7 8 56. त्याच्यानंतर 7 दुने 14 प्लस 1 नाही 14. 7 दुने 14 प्लस 1 डिवायडेड बाय 6. 56 गुणिला 15 भागीला 6. या आता या स्टेजवर ना कटपीट करून घ्या, कारण की 6 56 पण कटतात, 6 15 पण कटतात. एकाच पाड्यात येते ना 6 आणि 15. कोणत्या? 3च्या बेत्रिक 6. सॉरी, 3 ने नाही, आपण 3 नेच कापत आहे. 3 दुने 6, 3 5 15, या 2 ने 56 कटतात. बे दुने 4 आणि बे 8 16. 28 गुणिला 5 किती? 5 8 40. 40 चे शून्य हातचे 4. 5 दुने 10 आणि 4. ठीक आहे. आता मला सांगा, हे सूत्र पाठ करणे. सूत्रामध्ये आपण काय करू स्वतः? ते सूत्र तर लिहिलं तू. तर बघा, शेवटी किती आहे? 7. त्याचा गुणाकार किती? पाठांतर करायच्या वेळी जेव्हा तुम्ही घरी कराल तेव्हा हे सूत्र पाठ न करता फक्त एवढं पाठ कराल की या संख्यांसाठी काय करावं लागेल? 7च्या समोरची संख्या घ्यायची. 7 गुणिला 2 करून प्लस 1 करायचं, म्हणजे 7 दुने 14 आणि 1. बरोबर. डिवायडेड बाय किती करायचे? 7. पुन्हा एक पहिले काय घेतलं आपण? 7 शेवटची संख्या गुणिला काय केलं? त्याच्या समोरची संख्या. बरोबर. 8. 7 गुणिला 8. मग कंसामध्ये काय केलं? 7 गुणिला 2 गुणिला 7 प्लस 1. ठीक आहे.
आता गणित असंच दिलंय कुठे क्वेश्चन पेपर. मी बसलो एक्झाम मध्ये पेन खाली ठेवून. मी बसलो एक्झाम मध्ये, मी काय केलं, साध अगर मला सूत्र पाठ आहे तरच मी हे करू शकतो, नाही तर मी करू शकणार नाही. पाहिलं ना, प्लस होतं मायनस झालं तर काय है ना, चुकलं, मग ते उत्तर येणार. आणि जेव्हा उत्तर येत नाही तर त्याच्यावर डबल अगर कॉन्फिडन्स असेल तरच हात लावा, नाही तर समोर वाढवा. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या, तू पण लक्ष दे. 7 आहे, 7च्या समोरची संख्या किती आहे? 7 8 7 गुणीला 2 करायचे होते, 7 दुने प्लस 1 झालं. ठीक आहे. आता 3 दुने 3 5 आता हे करायच्या वेळी काय केलं? हे बघा, 56/2 असं साइड मध्ये लिहिण्यापेक्षा मला सांगा आता बे एका बे दुने 4 इथे आले, 5 मधून 4 गेले, 1 उतर, मग 6 उतरतो खाली. बे 8 लिहिलं का? मी मनात केलं. अगर जर का पाडे पाठवले का हा प्रश्न. आता बघा 28 गुणीला 5 जेव्हा तुम्ही कराल तर तुम्ही काय कराल, 28 गुणीला 5 साइड मध्ये. हा बरोबर आहे ना, तू स्पेशली 10 जेव्हा 10च्या 10 गणितामध्ये तू टेस्ट केली आणि मी म्हटलं तर फक्त मला उत्तर पाहिजे. तुम्ही प्रोसेस करा ना, छोटी प्रोसेस करा, म्हणजे माझ्या लक्षात येत नाही की तुम्ही स्वतः केलेलं. AI मध्ये नाही गोष्ट तुम्ही, माझ्या लक्षात येईल. मग 5 आठवा 40 शून्य 8 4 5 जुने 10 आता 7च्या ऐवजी 13चा वर्ग असं कंटिन्यू गेला तर 13चा वर्ग. ठीक आहे, पिढा उठला का ना, 13च्या कोणती घेऊन समोरची संख्या घे, बरोबर आहे. 13 गुणीला 14 करायचं असेल तर आता प्रॉब्लेम, 13चा पाडायचा की 14चा पाडायचा. सर आम्हाला तर दोन्ही नाही, 1 2 3 पाढे पाठ करून ठेवा. ठीक आहे, कामात 13 गुणीला 14 होते, 14 आहे का 14, 14 दुने 28, 14 त्रिक 42 2 अच्छे 4 14 एक 4 गुणीला 13 गुणीला 2, बरोबर आहे. 13 गुणीला 2 13 आहे का 13, 13 दुने 26 प्लस 1. त्यांचा काय करायचं, प्रकार करायचा. बाकीला खाली किती आहे. आता बघा 6 आणि 27 ला बाद जातो का सगळ्यात पहिले, माहिती 6 आणि याला बाद जाऊ शकतो का, जाते का. बघा आता याच्यामध्ये चान्स आपल्याला एक तर आपण 3 ने हे कट करू शकतो, ठीक आहे, किंवा 3 ने मला वाटतं हेही कट करू शकतो. आता याच्यामध्ये मी शिकवलेलं आहे विभाज्यतेच्या कसोटी. ठीक आहे, मी याच्या आधीचा टॉपिक घेतलेला आहे, म्हणजे जेव्हा ऑनलाईन क्लास घेत होते ते मी युट्यूबवर पण टाकले. ठीक आहे, भेटून जाईल. विभाज्यतेच्या कसोटामध्ये काय होते, याला 3 ने भाग जातो का हे कसं लक्षात घ्यायचं, तर बघा 1 + 8 + 2 यांची टोटल जर का 3च्या पटीत येतात, 3च्या पटीत म्हणजे 3च्या पाड्यात, तर त्याला भाग जातो. ठीक आहे, आता हे चेक करायसाठी काय करू मी, याची आणि याची टोटल किती होते, 8 आणि 1 9 आणि 2 11, म्हणजे याला 3 ने भाग जाणार. ठीक आहे, आता डायरेक्ट लक्षात आलं तर मी पहिले हे करतो. ठीक आहे, किंवा इथे शेवटी 2 आहे आणि इथे 6 आहे, म्हणजे समसंख्या आहे, 2 ने भाग जाऊ शकते, तर मी मोठ्या संख्येला पहिले लहान
मी छोट्या संख्येला लहान करण्यापेक्षा काय करेल, मोठ्या संख्येला लहान करेल. का बरं? त्याच्याने काय होतंय, गुणाकार करणं इझी पडतं. 6, 9, 18, 19, बरोबर है ना? 3 ने 91 ला भाग जातो का? नाही जात. 9 + 1 10 होतात. नाही, ठीक आहे. 3 ने 27 ला भाग जातो का? किती? 3 9 9 1 9 9, ठीक आहे. अरे सर लिहू तर द्या, तुम्ही लिहू तर द्या. लिहा 19 वर काढा उत्तर. काढा ना उत्तर. त्याला माहित पडलं ना शेवटची संख्या 19 आहे. बरोबर. आपण आता बदल्या करतो. 19च्या समोरची संख्या आहे 20. 19 गुणिले 20, 19 एका 19, 19 2 38, 380. बरोबर. मग इकडे काय करायचं आहे, 19 2, 19 एका 19, 19 2 38, 38 + 1. मला का पाहून आला करणार तेव्हा तेही पाहून आले. अरे ते करत आहे, मी तर काहीच नाही करत आहे. तो काय आहे, गरीबी घोर चरम पे. एवढं शिकून किंवा अर्थ राहील किंवा पटकन उत्तर. ठीक आहे. 19चा वर्ग सांगितला, बरोबर. 19च्या समोरची संख्या घ्यायची होती किती? 20. 19 गुणिले 20, 19 एका 19, 19 2 38. 19च्या समोर 19 2 38 + 1, 38 + 1. ठीक आहे. पुन्हा इथं नाही का 3 न भाग जाते. 3 2 6, 13चा पाढा येते. 13 0 0, 13 8 96 चे 6, 8 चे 9, 33 39, 39 आणि 9. ते 2 राहिले ना, त्या 2 ने भाग जायचा. हा 2 राहिला ना शेवटी. याला कट करू शकता तुम्ही, अगर कट करायचं असेल. डायरेक्ट अगर करायचं असेल तर असंही करू शकता. 380 × 39 होते ना, /2 6. हे तर कट केले आपण. 3 2 6, 2470. हो, बरं, खूपच लवकर सांगितलं. 3 3 9. ठीक आहे. हे 2 उरले होते. 2 नी याला कट करूया. 2 1 2, खाली 1 उतरतो, 8 उतरतो. 2 9 8. सर हे थोडं लवकर लवकर करताय तुम्ही, आम्हाला समजूनच नाही राहिलं हे तुम्ही कसे कट करता. इथच्या इथे का बरं कट करता, आम्हाला शिकवा ना. ते काय मी शिकवतो. 380 / 2 कसं करायचं शिकून घ्या, तुम्ही कधी शिकले नसाल. 2 1 2, 1 खाली उतरतो 18, 2 9 18. मग 0 0, हा 0 पण खाली उतरतो इथे 0. मग 0चा भाग जातो 0 0 0. मग अशी रेष देता. मग 0 0 0. मग इथे मायनस नाही दिलं ते देऊन द्या. एवढं सर्व मी करत नाही कारण की मला टाईम नाही. बरोबर. मी इच्छा इथे करतो. 2 1 3 2 गेले 1 उतरतो. मग 8 उतरते. 2 9 18. मग 2 9 18 चे 8 गेले, 0 डायरेक्ट वर नेलं. आलं उत्तर. मग 190 गुणिले किती करायचं आहे? 13. 13 9. ठीक आहे. 17 117 चे 7, 11 आता 13 1 13 आणि 11. सर हे तर नाही जमत. 13 मध्ये पहिले 10 ऍड करा. 13 मध्ये 10 ऍड केले किती होतात? 23. 23 मध्ये 1 ऍड करू.
शून्य राहिला ना ग. हे माहित आहे का, तुम्ही पाढे पाठ नसल्यामुळे हा गोष्टी होत. तर मला फाडे नाही पाडे असते ग. फाडे ना बिचातून करणं पडत आपल्याला. ते काय बिचातून नाही आलं तर ते आपल्या मधातून काहीतरी घोळ होतो, म्हणून बिचातून येणं गरजेचं. नाही ते ट्राय बेटा कसं आहे, तू रनिंगही नव्हती करत आधी. हो ते पेपर टेकरामध्ये ते पाय असा उलटा करावं लागतंय, तर ते पहिले तुला येत होतं का? कोणी शिकवलं? कोण? बुद्ध सर? सोहेल? सोहेल सर. आता मला सांग, सोहेल सरने तुला ते सांगितलंच नसतं, मग तू काय केलं? ते सांगितल्यावर तिने काय केलं असेल तसं करून पाहिलं. मी काय वेगळं करून आलो? सोहेलच्या जागी शुभम आले, ते पाय मारायच्या जागी मी पाडे पाठ करायला लावून आलो. बाकी का सांगू? मला नाही जमत, तिने म्हटलं असतं मला नाही जमत तर त्या पेपर टेकरा खेळलेच नसते. तो हार्ड गेम आहे बरं, आता तसा गेम नाही तो. नुसतं पायानं या डोक्यानं काही उलट तिथं मारावं लागतं पगल्या काळात. आणि त्याच्यामध्ये हे ते जे नेपाळी मुलं येईल ना, त्याचं उलट सीधे कूदते रे बा, असे उलटे कूदते ते. हो, काय म्हणतात त्याला, ते काय म्हणतात, फ्लिप काय म्हणतात, बॅक असं काय म्हणतात, मला इंग्लिश नाही का. तो असा येते, मी पाहिला म्हणून सांगत आहे. असा तिथं उलटा घुमते फटकन त्या बॉलवरच मारते, आणि समोरचा विचार करतपर्यंत तो बॉल फेकता का नाही त्याचा. तुम्ही अशा अशाच करत देता, समजलं. त्याच्यासाठी माइंड पण जागेवर. तसंही काय, तिला तो गेम येते तर हे नाही येऊन राहिलं. मगाशी सांगितलं प्रेम चाललंय. मी तर सांगून आलो ते का करत आहेत ते तिथे करायला लागलं. यार बरोबर नाही. शेवटचा एक पासून सुरू होणाऱ्या पहिल्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. वर्ग झाले, आता घन आहे. सूत्र लिहा. तुला वाटत असतं यार काय एवढं सर्व करायचं आहे, तिने करत एकाच दिवशी होऊन राहिलं ना, म्हणून प्रॉब्लेम. लिहिलं. आता बघा, एक पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांच्या वर्गांचं होतं. आता काय झालं? घन म्हणजे काय? जे वर्ग आहे, आता इथे काय होईल? यार मजा होणार मला शिकवायला. मला सांग, अगर हे सूत्र तुला नाही सांगितलं तर तू का करत बसशील? एक चा घन एक, दोन चा घन 6 ना, है ना. 3 चा घन, अरे चिटिंग आहे, यांना येते मला नाही. 4 चा घन, तर हे कसे काढून आले हो? हे बघा, 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 गुणिले 3 किंवा 2 गुणिले 3, 2 गुणिले 2 म्हणजे 4 चौक 16, 16 चौक. माहित पाहिजे, पाडे पाठ असं तरच काढू, नाही तर 4 7 24 चे 4 8 2
4 1 4 आणि 2 याच्यामध्ये 3 ते 5 सेकंद घालवण्यापेक्षा पाठ करा तर तुमचे उत्तर लवकर येईल. ठीक आहे. असं करता 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 तू तिथपर्यंत पोहोचतील आणि मग ते करता करता मग तुला टोटल मारावं लागेल, मग तुझी उत्तर दिलं. त्याच्यापेक्षा आपण उत्तर पाठ करू, पतंगीला लवाने उडून टाकू. ठीक आहे. एन एन म्हणजे कोणती संख्या? शेवटची संख्या. त्याच्यामध्ये कितपर्यंत दिलाय? 9 पर्यंत दिला. आता मी 8चा घन प्लस 9चा घन. ठीक आहे. 9च्या घनापर्यंत पोहोचेपर्यंत काय करायचं? 9 9च्या समोरची संख्या लिहून दाखवणं पडेल ना मला तुम्हाला. डिवायडेड बाय 2 काय? आपला ते कुठं लिहायचं? प्लस 1 करायचं म्हणजे डायरेक्ट सॉरी काय हे 9 आहे ना रे. गरीब राहत हे 9 आहे म्हणून इथं 9च्या नंतर 9 प्लस 1 करीन ना मी. 10 प्लस 1 काउंट करीन मी. मागेल नाही ते आठवतं बारीक बारीक मध्ये काय लिहिलं होतं? हे 45चा वर्ग 4 पंचे आला कामा. हे तर मागच्याही गणितापेक्षा स्पीड मध्ये निघून आता 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 लिहून आता घे तुझी फेवरेट संख्या 11. 11च्या समोरच्या संख्येला अर्ध करायचा. 11 लिहिले समजा. 11च्या समोरची संख्या येईल 12. त्याचे करायचे अर्धे म्हणजे 12 गुणिले 11 गुणिला किती करायचं? का कन्फ्युज होत आहे यार तुम्ही? असे नको बघाय बा. 11 लिहिले 12 समोरची संख्यात आहे ना. बाकीला 2 करायचा आहे. 1 प्लस 1 वाली प्लस 1 करूनच ते 12 आलेले. हे याचे अर्धे करायचे आहे. 11 7 66 66 आणि का करायचा त्याचा वर्ग. एवढं काही ते त्याच्यानंतर 6चा जर करायला गेलो तर 6च्या काय करीत मी? 6च्या समोरची संख्या 7. बाकीला 2 आहे. 2 ने 6 कट होतात. 3 व्यतिरिक्त 6 साइन 7 त्रिक 7 त्रिक 21. 21चा वर्ग 441. सर कुछ भी ध्यान में नहीं आ रहा मैंने तो. मैं तो हिंदी मीडियम थी ना. बीच में घुसे दिए. हिंदी तूच म्हटलं होतं ना मला. हिंदी मध्ये तू नव्हती का? फोन होती एक कोणतरी होती. सर हिंदी में आता है इसलिए मैं मराठी में नहीं आता. त्याच्यात काय हिंदीला काय म्हणतात चालू आहे सगळं मिक्स झालं. तुझं तर इंग्लिश मीडियम असेल बरोबर आहे. आता 11 घेतलं नाही. कोणती घेतली होती? 6. ठीक आहे. 6च्या समोरची संख्या भागीला 2. 2 ने 7 नाही घडत पण तिकडे घडतात. 21 21 गुणिला 21 करशील तर 21 एका 21 चे 1 आजचे 2 21 दुने 42 43 44 441 ना. 441 441 21चा वर्ग 441 421 म्हणून. ठीक आहे. आता मी सांगितलं होतं वर्ग पाठ करून ठेवा कुठपर्यंत 30 पर्यंत. केले का नाही केले? मी म्हणतो होता पाडे पाठ करा. ठीक आहे. तू तर नवीन आहे. तूही नवीन आहे. बाकी तर लय जुने झाले. 1 महिना पहिलेचे प्रोडक्ट आहेत माझ्याकडे आले. यांना मी तयार केलं ते उत्तर देत आहे असे तर नाही केलं. ठीक आहे. 1 महिन्यापासून तर यांना बीट करण्यासाठी म्हणजे मागे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आता पाठ करावं लागेल. यांना तुम्ही असं मागे करून द्या आणि कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही समोर
असंच आपल्याला किती वर्ष करायचं आहे? कमीत कमी 6 महिने, अर्धा वर्ष किंवा 1 वर्ष तुम्ही लोक. आणि मग येईल सुवर्ण संधी तुमच्यासाठी नवीन भरती. आणि ती नवीन भरतीमध्ये तुम्ही उतरा जुन्या लोकांसोबत. आणि तेव्हापर्यंत तुमचं वय होईल 28. आणि यांचं वय राहील 18. 10 वर्षाचा गॅप. आणि त्या 10 वर्षाच्या गॅप मध्ये बॉडी स्ट्रक्चर असंच राहिलं ठीक आहे. बॉडी बिघडली तर गेलो आहे ना. माझी कार जेव्हा मी नवीन घेतली होती ती नवीन होती. मग 1 वर्षानंतर काय केलं, मला तिला सर्व्हिसिंग करावं लागली. का बरं? कारण की ती जुनी झाली. ती नवीन आहे का आता? ती जुनीच आहे. फक्त एवढं आहे की ती फ्री झाली आहे भैया. ठीक आहे. एक्सपिरियन्स लोकांचं काय राहते की ते थोडस म्हणजे या स्पर्धा परीक्षेची म्हणा किंवा पोलीस भरतीची एक्सपिरियन्स होल्डर राहतात, तर त्यांना माहित राहते की काय आहे, कसं प्रेशर हँडल करायचं आहे थोडं बहुत, नाही का. जसं यांनी सांगितलं की नॉन क्रिमिनल मध्ये मला काढलं, तो आता ते तयारीनं जाईल. बरोबर आहे. ह्या अशा एक्सपिरियन्स बंधांकडून तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा. ठीक आहे. आणि म्हणून ग्रुप गरजेचा. आणि तुम्ही नवीन लोकांसोबत काऊन वाटायचं? कारण की तुम्हाला कॉम्पिटिशन भेटतं त्यांच्या फिजिकल मध्ये, रिटर्न मध्ये. हा सायन्स वाला बंदा 10वी पास करून अगर आला असेल ना समजा 10वी पास, हा तुम्हाला इझी कॉम्पिट करू. अगर माझा भाचा आला, आता भाचा आता 12वीचा तुझ्यासारखा, तो अगर जर का आला हा तुम्हाला कॉम्पिट करेन तो. का बरं? कारण की त्याला येते, त्याचं सायन्स होतं, त्याला 98% आहे. 98% वाला काय करा? नाही 98 नाही, 81 आहे. 81% वाला काय करा? आपलं डोकं लावा, फटफट फटफट. अरे माझ्या सरांनी तर मला पाठ करायला, मी दुसऱ्या दिवशी पाठ केलं, फक्त आलो करून टाकलं. आणि तुम्ही 1 महिन्यापासून तेच काम करत. समजलं? हा फरक आहे. म्हणून उद्या सगळेजण पाठ करा. ठीक आहे. आणि कृपा माझ्यावर करा तुम्ही की 8 पर्यंत येईल. माझं तर असं होतं की मी 7:45 सांगितला होता. त्याचे 15 मिनिटं तुम्ही लवकर याल. त्याच्यामध्ये तुम्ही हे जे ग्रुप डिस्कशन आहे, महिला क्रिकेट टीम जिंकली, बरोबर आहे, सर्वांना माहित आहे. त्याची कॅप्टन पण सर्वांना माहिती. कोण आहे? हरमनप्रीत कौर. तिने पहिला वर्ल्ड कप इंडियाला आणून हे माहित आहे. पण साऊथ आफ्रिकाचा कॅप्टन कोण होता आपल्याला माहिती. बरोबर. आपण किती रनांनी जिंकलो की किती विकेटने जिंकलो? किती रनने? 52 की 54? 54 लक्षात ठेवू. ठीक आहे. त्याच्यानंतर महिला क्रिकेट वर्ल्ड कप कधी सुरू झाला? हा प्रश्न आला डोक्यात आपल्या? आला का? नाही ना. नाही आला. तुला माहितच नाही. कंटिन्यू किंवा सर्वात जास्त वर्ल्ड कप कोण जिंकलेला आहे? मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये असं राहू शकतो. अगर तिथे लिहून आला महिला, आता करंट अफेअर आहे ना, तर पोलीस भरती थांबता त्याचा एक प्रश्न आहे. करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी, त्याचा एक प्रश्न आहे. ठीक आहे. एक प्रश्न म्हणजे 10 प्रश्न राहतात, पण मी याचं सांगतो याच्यातला एक राहील. वर्ल्ड कप सर्वात जास्त महिला वर्ल्ड कप कोणी जिंकले? ऑस्ट्रेलियाने जिंकले. ठीक आहे. तर उत्तर आपल्याला माहित असेल तर लिहू. वर्ल्ड कप कधी सुरू झाला माहितच नाही तर कसं लिहू? बसलं उत्तर. उपकप्तान कोण होते ते? तिच्यासारखी दिसते. तिच्यासारखी दिसते ना ते उपकप्तान. नैया डूब गई रे अपने चुल्लू भर पाणी में. मी सांगत आहे फक्त की असा अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर त्याच दिवशी, ज्या दिवशी वर्ल्ड कप जिंकलं त्याच दिवशी आपल्या इस्रो मध्ये, इस्रो काय माहिती आहे ना? काय? कशाची? गरिबांची. स्पेस एजन्सी आहे ना आपल्या इकडची इंडियाची.
इंडियन स्पेस रिसर्च, त्याचं फुलफॉर्म माहित करून घ्या. त्याचा जो अध्यक्ष आहे आता सध्याच्या कंडिशनचा तो माहित करून घ्या. का बरं? कारण की त्यांनी आता सर्वात हेवी यान सोडलेला, त्याच्यासोबत किती 300 का 400 म्हणजे छोटे छोटे यान म्हणजे यंत्र त्या यान सोबत केलेले आहे. आणि असं करणारा भारत पहिला देश, एवढा भारी यान पाठवले. आणि आपण बहुत खतरनाक जुगाडू लोक आहे, ठीक आहे. त्या यान मध्ये वेगवेगळ्या देशांचे पण ते लागलेले होते यान. त्यांना त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च करणं पडत आहे जास्त, आणि आपल्या त्याच्या ह्याच्यामध्ये 4-5 बनून घेऊ. ते लोक काय विचार करतात की एवढा खर्च करण्यापेक्षा यांनाच देऊन देतो, आहे की नाही. जसं साक्षी आली, कुठून आली? सातनवरीवरून. सातनवरीवरून कुठून आली? बसने आली, बरोबर. बसने ती भेटली कोणाला? सानियाला. सानिया तर जाणारच होती क्लासला, आणि विशाल पण येणारच होता क्लासला. विशालने काय केलं? विशालने सानियाजवळ छोटं यान होतं, तर ती एका जणाला घेऊन येणार होती, ती आली. विशालने काय केलं? मोठा यान घेतला आणि त्याच्यात बसवलं 4-5 आणि घेऊन आला. तर तो सर्वात हेवी यान तसा उडला. तर सगळ्या देशांनी काय केलं? आपल्याला तर खर्च येणार होता, त्याच्यापेक्षा तुमचा चालला ना भाऊ, आम्ही तुमच्यासोबत अटॅच करून देतो, तुम्ही पाठवून द्या. आपले पैसे पण बनले, आपलं यान कमी मध्ये पण बनलं आणि ते गेलं, समजलं. आणि तो विश्वास का बरं आपल्यावर आलेला आहे? कारण की आपण चंद्रयान, मंगळयान, सूर्याजवळ पण एक यान पाठवलं, समजलं. याचाच अभ्यास आपल्याला करायचा. आता आज कोणता वार आहे? मंगळवार. बहुतेक रविवारी की सोमवारी रोजगार नोकरी संदर्भ पेपर निघतो. रविवारी निघतो तो, सोमवारी अवेलेबल होतो, ठीक आहे. तो रोजगार नोकरी संदर्भ पेपर तुम्ही घ्या, उद्या भेटत कोणत्याही पेपरवाल्याकडे भेटू शकतो, किंवा त्या नात्यामध्ये तर भेटू नये. नाते पब्लिकेशनचा पेपर आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीच्या जागा, अजून एक्स्ट्रा जागा भेटतात. 12 की 15 रुपयाचा पेपर, ठीक आहे. ऑनलाईन अवेलेबल होत असेल तर ऑनलाईन पण बघू. ऑनलाईन पण भेटतो ना, आता पेपर ऑनलाईन भेटतो, माहिती आहे का तुम्ही? ऑनलाईन बघा. पण ऑनलाईन मध्ये काय होते? डोळे दुखतात, मग कंटिन्यू नाही वाचू शकत. आणि त्या पेपर मध्ये काय होते? एक्स्ट्राची माहिती भेटते. एक्स्ट्राची माहिती करा. त्याच्यानंतर तुम्ही 3 जण जिल्ह्यांची सुरुवात केली. मी सांगितलं होतं जिल्हे पाठांतर करायचे. कोणता जिल्हा केला? चालू केली म्हणजे तुम्ही काहीतरी वाचली. बीड जिल्हा तर आपणच केला होता. बीड जिल्ह्यामधली माहिती सांग बरं थोडीशी. तिची एक टेक्निक आहे, काही झालं अशी जीप बाहेर काढतो. बीड जिल्हा एक तर माहिती सांग, काही तर माहिती सांग. बीड जिल्ह्याबद्दल एक तर माहिती, एक तर काही तर सांग. चंपावती नगर तुला माहित होतं का ग? नाही, मलाही नव्हतं. हा. चंपावती नगर हे कोणत्या जिल्ह्याचे नाव होते? ऑप्शन आहे परभणी, बीड, धुळे, नंदुरबार. माहित नाही सर, तो ऑप्शनच नाही दिला. मग अंदाजी कुठं लावावं लागेल? धुळे चुकला, नंदुरबार चुकली, बीड बरोबर आहे, परभणी. अरे नाही, परभणी आहे की बीड आहे वाचला होता, मग मला कन्फ्युजन झाला, पण मला आठवत नाही आहे. त्याला परभणी करून चुकला. आणि तिनं अंदाजी तुका मारला होता की बा बीड असू शकते, जाऊ दे मला काय करायचं, काहीतरी चुकणार आहे, बीड घे बरोबर. गेली ते एका मार्गाने फेला गेले ना, एका मार्गाने हे राहिली, असं होऊ शकतं. हा, भंडाऱ्याचं काय वाटलं? भंडारा हा भाताचा कोठार आहे का? हो, भंडाऱ्याकडे वैद्यनाथ जिल्हा नदी आहे का? अच्छा अच्छा. धरण आहे का तिथे कोणतं? कोणतं नाही माहित. अभयारण्य आहे का तिथे भंडाऱ्यामध्ये? अभयारण्य कोणतं आहे?
ते पण नाही माहिती. तिथे औद्योगिक वसाहत आहे का? कोणता? भोसे खुर्द धरण आहे का? अच्छा अच्छा. आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या साईडला आहे? नाही आहे का? अच्छा. त्याच्यानंतर तिथे प्रेक्षणीय स्थळ कोणते आहे? तुम्हाला तर काहीच नाही माहिती. सांगून राहिली तर सांगितलं की आम्ही का करतो, आम्ही तर काय करतो बाहेर सोबत. अगे हे तू किती वर्षाचे आहे? तूही तेवढंच आहे. मी 26 मध्ये लागलो होतो. माझं नाहीये हा, म्हणजे स्वतःची तारीख नाहीये. पण नाही का 19 वर्षापासून ना अशी जिद्द चढली होती की वर्दी पाहिजे म्हणजे पाहिजे, तर भलेही कोणतीही राहू, कोणतीही असो, वर्दी पाहिजे. कारण की आपण एनसीसीत होतो, तर आता एकदम अटॅचमेंट लागलं होतं. पण मला एनसीसी नव्हती करायची सुरुवातीला. मला ते धाडेसरची ग्रुप आहे, मी जिम करत होतो, तर मला ओढलं त्यांनी. जसं तुला तुझ्या बाबांनी सांगितलं ना, का बरं सांगितलं मित्रा? बाबा आहे त्या महाराष्ट्र सुरक्षा दल मध्ये, बरोबर की काही. त्यांची सॅलरी जी आहे ते त्या सॅलरी कमी आहे त्यांच्या कामाच्या इथे. आणि सेम काम सेम कंडिशन मी केलेलं, सेम. आणि आम्हाला सॅलरी होती तेव्हा 36,000. हे बाबाची चूक नाही. हे बाबाची चूक आहे का? नाही, कारण की ते त्या वयामध्ये तेव्हा लागलेलं आहे. पण हे आपली चूक करू शकते का आपणही ते तेवढेच पैसे घेऊन चालत? बरोबर आहे. आज आपल्याला ड्रायव्हिंग करणं पडून राहिली, हे मजबुरी आहे, मजबुरी आहे. आणि तेच अगर पंतप्रधानाचा ड्रायव्हर असताना, हा बाबू बसलेला पंतप्रधानाचा, याला 1.5-2 लाख रुपये सॅलरी असते. आणि तोच ड्रायव्हर पोलीस मध्ये असताना, भरती निघेल ना चालकची, त्याच्यामध्ये हेवी व्हेकलचं जे लायसन्स पाहिजे. का बरं सांगत आहे? तुम्ही 3 जण लक्षात ठेवा. वाव सर, किती छान आहे, फुकट मध्ये सगळं सांगून देतात. हेवी व्हेकल साठी पहिले सुरुवात कुठून आहे? पहिले टू व्हीलर. नाही, पहिले टू व्हीलरचा लायसन्स पाहिजे ना. फोर व्हीलर साठी डायरेक्ट डायरेक्ट भेटतो. डायरेक्ट फोर व्हीलरचं 18 जसं कम्प्लीट झालं ड्रायव्हिंग शिकलं. ओके, ड्रायव्हिंग शिकले, 18 कम्प्लीट झाल्याच्या नंतर हेवी वाला कधी भेटते? 18 नंतर भेटते ना. ते ड्रायव्हिंग फोर व्हीलरची काही दिवसानंतर हेवी वाला लावून घ्या, नाही तर डायरेक्ट हेवी वाला लावून घ्या. मला आम्हाला हेवी वाला लावा. ते म्हणतील तुम्हाला थोडंसं धमकीन, पहिले मोठा तर हो. पण 18 जसं कम्प्लीट झालं तुम्ही मोठे झाले, तुम्ही लग्न म्हणजे मुलं नाही करू शकत, मुली करू शकता लग्न. मुलांचं 21 आहे, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ हे नाही का 21 वर्षापर्यंत आपली बुद्धी म्हणा किंवा आपण मोठं नाही, आपण मोठं झालं. तर सगळ्यात पहिले ते ड्रायव्हिंग लावून हाईट मोजून घ्या सगळ्यात आधी. म्हणून म्हटलं पोलीसचं जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये बघा हाईट पण आहे. ड्रायव्हिंग वाल्यांसाठी हाईट आहे. हाईट किती लागते ते मोजून घ्या. बहुतेक 3 सेंटीमीटर जास्त पाहिजे त्याच्यामध्ये. 3 सेंटीमीटर ती काहीतरी जास्त पाहिजे माझ्या मते. 155 मुलींसाठी नाही का, थोडी जास्त. तर ते मोजून तुझी हाईट आहे तू बघून घेशील, ठीक आहे. आलं लक्षात? असंच आपल्याला प्रत्येक एक्झामचं नोटिफिकेशन बघायचं आहे. फ्री जॉब अलर्ट, फ्री जॉब अलर्ट वेबसाईट. NMK.com किंवा NMK डॉट जे काही, या दोन याच्यावर तुम्हाला माहिती भेटेल. हे सगळ्यात चांगलं आहे, कारण की याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियाचं पण आपल्याला कितवी पास पाहिजे? फक्त 10वी 12वी ग्रॅज्युएशन असेल ग्रॅज्युएशन. तिथे जायचं, बघायचं, नोटिफिकेशन वाचायचे, आपण एलिजिबल राहिलो भरून. जेवढे जास्त फॉर्म भराल तेवढा जास्त एक्सपिरियन्स येईल,
तेवढे जास्त एक्झाम फेस करा, जेवढे जास्त एक्झाम फेस करा तेवढा जास्त कॉन्फिडन्स वाढेल, माहिती भेटेल की या एक्झाम मध्ये हे येतात. एसएससीचा पॅटर्न वेगळा, स्टाफ सिलेक्शन, रेल्वेचा पॅटर्न वेगळा, बँकिंगचा पॅटर्न वेगळा, एमपीएससीचा पॅटर्न वेगळा. हा विचार नको कारण मी एमपीएससी क्लास करून मी सगळंच करू शकतो. ठीक आहे, पॅटर्न नुसार अभ्यास करावा. आलं लक्षात? त्याच्यानंतर तुला जे सांगितलं मी की वडील जे तुझं काम तुझे वडील जे काम करताय सेम कंडिशन वर मी पण करत होतो. मी वर्ध्यामध्ये हेच काम करतो. सिक्युरिटी फोर्स म्हणून काय आमचं गोडाऊन सिक्युरिटी याचे वडील करत आहेत सध्या. ते पण गोडाऊन कडे लक्ष ठेवतात की म्हणजे काही चोरी चपाटी नाही झाली पाहिजे किंवा कोणी आलं नाही पाहिजे. आम्ही तेच करतो. पण मी कशाचा होतो, सेमी गव्हर्नमेंट नाही, गव्हर्नमेंट, म्हणून तो पगाराचा फरक पडला. 4 वर्ष झाले माझं प्रमोशन झालं, मी आज एबी3. रेकॉर्डिंग